हॅलो फ्रेंड्स, आपण बघत आहोत प्रिपरेशन मेथड ऑफ फिनॉल्स. आज आपल्याला बघायचं आहे रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स दॅट इज अल्डेहाइड्स अँड कीटोन्स. ठीक. आता बघा आपल्याला काय करायचंय. सपोज आपण या ठिकाणी घेतला एक अल्डेहाइड. आपल्याला काय करायचे, रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स अल्डेहाइड्स आणि कीटोन. आता या ठिकाणी अल्डेहाइड्स कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे काय, असे कंपाऊंड की ज्याच्यामध्ये काय कार्बोनिल ग्रुप आहे, हा आहे कार्बोनिल. याचं आपल्याला रिडक्शन करायचंय आणि आपल्याला कशाचं प्रिपरेशन करायचंय, अल्कोहोल्स. ठीक आहे. मग आपण काय करणार आहोत, अल्डेहाइड्स किंवा कीटोन्स याचं रिडक्शन करणार आहोत अल्कोहोल्समध्ये. मग याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे रिएजंट लागणार आहेत. ठीक आहे. आता ते रिएजंट काय आहे, त्याची एक विशिष्ट रिॲक्शन कशी घडते, म्हणजे सपोज कुठला मॉलिक्यूल कुठल्या मॉलिक्यूलला रिड्यूस करणार आहे. ठीक आहे. त्याची रिॲक्टिव्हिटी कशी आहे ते सुद्धा आपल्याला आज या लेक्चरमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. बघा आपल्याकडे आहे अल्डेहाइड आणि याचं फेमस कॉमन नाव काय, फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड. ठीक आहे. आय पॅक काय, एक कार्बन, मिथ, एन. ठीक आहे. आणि अल्डेहाइड साठी आपण काय यूज करत असतो, अल, मिथॅनॉल. ठीक आहे. याच्यामध्ये आता याचं करायचं आपल्याला रिडक्शन. आता याचं रिडक्शन आपण वेगवेगळे रिएजंट यूज करून करू शकतो. सपोज या ठिकाणी आपण हायड्रोजन और प्लॅटिनम, पॅलाडियम आणि निकेल हे 3 एलिमेंट्स यूज करून आपण हायड्रोजन ऍड करू शकतो. रिडक्शन मीन्स व्हॉट इज मीन बाय रिडक्शन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन ॲटम. ठीक आहे. म्हणजे हायड्रोजन आपल्याला ऍड करायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण काय यूज करतो, मेटल्स, प्लॅटिनम, पॅलाडियम, निकेल. ज्यावेळेस आपण हायड्रोजन गॅस आणि प्लॅटिनम, पॅलाडियम या 3 पैकी कुठलाही एखादा मेटल जर यूज केला तर आपण या कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन करू शकतो. आणि याचं रिडक्शन जर झालं तर बघा या कार्बनचं जर कम्प्लीट रिडक्शन जर झालं तर या ठिकाणी किती हायड्रोजन ऍड होणार आहे, 2. एक हायड्रोजन इथे, एक हायड्रोजन इथे. ठीक आहे. म्हणजे बघा परत आपल्याकडे दुसरे एक रिएजंट आहे. बघा सेकंड रिएजंट आपल्याकडे LiAlH4. ठीक आहे. थर्ड रिएजंट आहे आपल्याकडे NaBH4. NaBH4. ठीक आहे. बघा हे मॉलिक्युल्स काय करतात, हे सगळे रिएजंट काय करतात, या अल्डेहाइडचं कन्व्हर्जन टोटल कशामध्ये करतात, अल्कोहोलमध्ये. बघा या ठिकाणी काय, या ठिकाणी हायड्रोजन, इथे असणारे कार्बन, या ठिकाणी पहिला एक हायड्रोजन आहे, बरोबर. या कार्बोनिल ग्रुपचं जर रिडक्शन झालं तर काय होणार, एक हायड्रोजन इथे ऍड होणार, एक हायड्रोजन या ऑक्सिजनकडे ऍड होणार. म्हणजे बघा मी एक हायड्रोजन या ठिकाणी ड्रॉ करतो आणि या ऑक्सिजनला एक हायड्रोजन या ठिकाणी ऍड करतो, बरोबर आहे. हा कुठला कंपाऊंड झाला, बघा हा असा कंपाऊंड आहे CH3OH, बरोबर आहे. कार्बनला 3 हायड्रोजन आणि एक OH ग्रुप. हा कसा आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे, प्रायमरी अल्कोहोल. काय नाव आहे त्याचं, एक कार्बन, मिथ, AN आणि अल्कोहोलसाठी काय यूज करतो आपण, ऑल, मिथेनॉल. ठीक आहे. म्हणजे हे तिन्ही रिएजंट काय करताय, हायड्रोजन और प्लॅटिनम, पॅलाडियम, निकेल, याला AlH4, NaBH4 हे सगळे रिएजंट काय करतात, अल्डेहाइड्स किंवा कीटोनचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात, अल्कोहोल्समध्ये. आता या ठिकाणी अल्डेहाइड आहे, आपल्याला काय मिळालं, प्रायमरी अल्कोहोल. सपोज या ठिकाणी जर आपण एखादा कीटोन कन्सिडर केला, सपोज या ठिकाणी आहे ऍसिटोन. काय या ठिकाणी ऍसिटोन आहे. बघा या ठिकाणी सेम कंडिशन, सेम रिएजंट आपण जर यूज केले, सेम H2 प्लॅटिनम, पॅलाडियम, निकेल, याला AlH4 किंवा NaBH4, तर या ठिकाणी काय मिळेल आपल्याला, बघा CH3C, या ठिकाणी सिंपल ऑक्सिजनच्या ठिकाणी OH, या ठिकाणी एक हायड्रोजन CH आणि या ठिकाणी CH3. प्रोपेन 3 कार्बन, प्रोपेन 1 2 3, दुसऱ्या पोझिशनला काय 2 ऑल, प्रोपेन 2 ऑल. म्हणजे हा काय झालाय, सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे ज्या वेळेस आपण या रिएजंटनं अल्डेहाइडचं रिडक्शन करणार आहोत त्यावेळेस आपल्याला मिळणार आहे प्रायमरी अल्कोहोल. कीटोनचं रिडक्शन केलं तर आपल्याला मिळणार आहे सेकंडरी अल्कोहोल, बरोबर आहे. बघा आणि टर्शरी अल्कोहोल जे आहेत, टर्शरी अल्कोहोल कॅन नॉट बी प्रिपेअर्ड by
धीस मेथड्स. टर्शियरी अल्कोहोल आपण या मेथडनं तयार करू शकत नाही. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं आता, हे जे रिडक्शन घडलेलं आहे या ठिकाणी याचं बघायचं आपल्याला मेकॅनिझम. ठीक आहे. म्हणजे हा कंपाऊंड कसा ऍड होणार, हा कसा ऍड होणार, हा कसा ऍड होणार, त्याच्यामध्ये कंडिशन काय असणार आहे. ठीक आहे. हा जर यूज केला आपण त्या ठिकाणी सॉल्व्हंट काय यूज करायचं आपल्याला, नंतर त्याची रिएक्शन कुठल्या मॉलिक्यूल सोबत करायची, हे सगळं आपल्याला बघायचं डीपली. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे की अल्डिहाइड आपल्याला देतात प्रायमरी अल्कोहोल, कीटोन्स आपल्याला देतात सेकंडरी अल्कोहोल. बरोबर आहे. बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, या मॉलिक्युल्स मध्ये जो काय अल्डिहाइड आहे आपला, याच्यावरती आपण सुरुवातीला बघणार आहोत ऍडिशन ऑफ हायड्रोजन युजिंग प्लॅटिनम, पॅलेडियम अँड निकेल मेटल. या तीनपैकी कुठलाही एक मेटल यूज करू शकतो आणि हायड्रोजन गॅस आपण जर कधी पास केला तर त्याचं या अल्डिहाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, अल्कोहोलमध्ये. पण याचं मेकॅनिझम काय आहे, CH3OH. त्याचं मेकॅनिझम बघा. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे. कुठलं मेकॅनिझम, फ्री रॅडिकल मेकॅनिझम. बघा या ठिकाणी काय होणार आहे, फ्री रॅडिकल मेकॅनिझम मध्ये हा जो हायड्रोजन आहे त्या ठिकाणी कसा आहे तो बघा, होमोलायटिक फिजन होते या ठिकाणी. कुठलं फिजन, होमोलायटिक फिजन. बरोबर आहे. म्हणजे एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे, एक इलेक्ट्रॉन कार्बनकडे. म्हणजे बघा या ठिकाणी काय मिळेल, या ठिकाणी ऑक्सिजन एक इलेक्ट्रॉन आणि या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन आणि इथे हायड्रोजन. बरोबर आहे. आणि या ठिकाणी फ्री रॅडिकल मेकॅनिझम होते म्हणजे डेफिनेटली या ठिकाणी काय असणार आहे, हाय टेम्परेचर आपल्याला यूज करणार आहे. या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर यूज करा 200 डिग्री सेल्सिअस अप्रॉक्सिमेटली. ठीक आहे. बघा या ठिकाणी अशा प्रकारचे स्पेसिस तयार झाले. आता बघा या ठिकाणी काय हायड्रोजन. आता हायड्रोजन मध्ये सुद्धा काय होणार आहे, फ्री रॅडिकल मेकॅनिझम. हा हायड्रोजन गॅस जो आहे याच्यामध्ये सुद्धा फ्री रॅडिकल मेकॅनिझम होऊन या ठिकाणी काय तयार होते बघा, या ठिकाणी तयार होतात दोन हायड्रोजनचे फ्री रॅडिकल. एक फ्री रॅडिकल काय होतो या ठिकाणी ऍड होणार आणि दुसरा फ्री रॅडिकल जो आहे हा या ठिकाणी ऍड होणार. कळतंय. बघा सिंपल. या ठिकाणी काय मिळणार आपल्याला बघा, इथे हा कार्बन आहे, याला एक हायड्रोजन ऍड झाला फ्री रॅडिकली. इथे ऑलरेडी दोन हायड्रोजन होते, 2 आणि 1 3 हायड्रोजन CH3. ठीक आहे. आणि ऑक्सिजन आहे त्याला सुद्धा एक हायड्रोजन ऍड झाला CH3OH. बरोबर आहे. हा कंपाऊंड हे एवढं मेकॅनिझम आहे या ठिकाणी फ्री रॅडिकल मेकॅनिझम. बघा त्याच्यानंतर जे काही NaBH4 आणि याला ALH4 हे सुद्धा काय करतात, अल्डिहाइडला रिड्यूस करतात, कीटोनला रिड्यूस करतात. ते कसं ते आपण या ठिकाणी बघू. बघा मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं, याला ALH4 यूज करायचं आणि NaBH4 यूज करायचे. त्याने आपल्याला काय करायचं, अल्डिहाइडचं रिडक्शन करायचं आणि आपल्याला तयार करायचं आहे अल्कोहोल. बघा या ठिकाणी LiAlH4 हा मॉलिक्यूल आहे. हा मॉलिक्यूल काय करतोय बघा, लिथियम कॅटायन प्लस AlH4 मायनस. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय -4. आता या मॉलिक्यूलवरती काय -4 आहे. म्हणजे हा मॉलिक्यूल आपल्याला काय देणार रिएक्शन मध्ये, हायड्राइड. AlH3 प्लस H मायनस हायड्राइड डोनर आहे. म्हणजे हे मॉलिक्यूल काय डोनेट करतात, हायड्राइड डोनेट करतात. ठीक आहे. आणि जो डोनेट केलेला हायड्रोजन जो आहे तो आता या मॉलिक्यूल्स मध्ये ऍड होणार. पण तो ऍक्च्युअली ऍड कुठे होणार आहे, या कार्बनला ऍड होणार आहे की ऑक्सिजनकडे ऍड होणार आहे, हे आपल्याला बघायचं आहे. बघा या ठिकाणी हे काय होतं तुम्हाला, LiAlH4 काय देणार आहे, लिथियम कॅटायन AlH4 मायनस. म्हणजे याच्याकडे काय हायड्राइड आहे म्हणून याच्यावरती काय -4 आहे. म्हणजे हा मॉलिक्यूल हायड्राइड डोनेट करून स्टेबल स्पेसिस तयार करतो AlH3. बरोबर. याची व्हॅलेन्सी आपल्याला माहिती किती आहे, 3 आहे. म्हणजे अल्युमिनियम 3 बॉन्ड तयार करतो. या ठिकाणी कंपाऊंड तयार झाला, या ठिकाणी हायड्राइड डोनेट केला. ठीक आहे. बघा या ठिकाणी दुसरा मॉलिक्यूल काय NaBH4 हा सुद्धा काय हायड्राइड डोनर आहे. म्हणजे
तो सुद्धा काय करतो, हायड्राईड डोनेट करतो. बघा या ठिकाणी काय Na+, ठीक आहे. नंतर काय असणार आहे BH4- आणि हा BH4- सुद्धा काय करणार, एक हायड्राईड डोनेट करणार, BH3+ हायड्राईड. बरोबर आहे, BH3 आणि हायड्राईड. म्हणजे हे दोन्ही मॉलिक्यूल काय करतायत रिएक्शन मध्ये, हायड्राईड डोनेट करतात. आणि तो हायड्राईड आता डोनेट कुठे करतात, कार्बनला करतात की अल्डिहाइडला, ते आपल्याला बघायचं. बघा या ठिकाणी काय आहे आपल्याकडे, अशा प्रकारचा अल्डिहाइड आहे. ठीक आहे. आता या अल्डिहाइड मध्ये मला सांगा, या ठिकाणी काय ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्ह व्हॅल्यू जास्त आहे ऍज कम्पेअर टू कार्बन ॲटम. म्हणजे कार्बन ॲटमकडचे इलेक्ट्रॉन कोण खेचणार आहे, ऑक्सिजन. ऑक्सिजन जर इलेक्ट्रॉन जर खेचले तर याच्याकडे कुठला चार्ज येणार, Δ-, याच्यावरती कुठला चार्ज येणार, Δ+. म्हणजे या ठिकाणी पोलॅरिटी आहे, पोलार बॉन्ड आहे. आता मला सांगा, जर या मॉलिक्यूल मध्ये जर पोलॅरिटी असेल, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज असेल, या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज असेल, तर येणारा हायड्राईड जो आहे फ्रॉम LiAlH4 किंवा NaPH4 तो ऍड कुठे होणार, सुरुवातीला या कार्बनकडे. बरोबर आहे. म्हणजे येणारा हायड्राईड जो आहे हा या दोनपैकी कुठल्याही मॉलिक्यूल कडून येणारा हायड्राईड सुरुवातीला कुठे अटॅक करणार आहे, या कार्बनमध्ये. आणि हा बॉन्ड काय होणार या ठिकाणी, ब्रेक होणार. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळणार बघा, हायड्रोजन, या ठिकाणी कार्बन, या ठिकाणी ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज. बरोबर आहे. आणि या ठिकाणी काय एक हायड्रोजन, हा दुसरा हायड्रोजन. आता या ठिकाणी जो काही निगेटिव्ह ऑक्सिजन आहे याला सुद्धा एका हायड्रोजनची गरज आहे. आणि याला हायड्रोजन कोण देणार, याला हायड्रोजन देतात ऍसिड H+H2O. ऍसिड हायड्रोलिसिस आपल्याला करावं लागते नंतर. आणि जो काही ऍसिड पासून निघालेला H+ जो आहे हा H+ कॅचअप केला जातो या ऑक्सिजन कडून. आणि या ठिकाणी आपल्याला कंपाऊंड मिळतो CH3OH. बघा CH3OH याला LiAlH4 किंवा NaBH4. म्हणजे हायड्राईड जो आहे, हायड्राईड कुठे ऍड होतो, या कार्बनकडे. आणि या ऑक्सिजन वरती आलेला निगेटिव्ह चार्ज काय करणार आहे, ऍसिड हायड्रोलिसिस आपण ज्यावेळेस करणार आहोत त्याच्यामधला प्रोटॉन काय करणार, तो ऍब्स्ट्रॅक्ट करणार आहे. आणि या ठिकाणी तयार होतोय आपल्याला अल्कोहोल. ठीक आहे. हे सिंपल मेकॅनिझम आहे, आलं लक्षात. आणि बघा एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण LiAlH4 किंवा NaBH4 हे रिड्युसिंग एजंट यूज करतो, ट्रीट करतो आपण कोणासोबत, अल्डिहाइड आणि कीटोन सोबत, त्यावेळेस आपल्याला सॉल्व्हंट यूज करावं लागतं इथर. LiAlH4 हे दोन्ही कशामध्ये घ्यायचे आपल्याला, इथर सॉल्व्हंट मध्ये. आणि नंतर दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला करायचं त्याच्यावरती ऍसिड हायड्रोलिसिस या कंपाऊंड वरती. आणि आपल्याला मिळणार आहे प्रोडक्ट अल्कोहोल्स. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. प्लॅटिनम, पॅलाडियम, निकेल और हायड्रोजन. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हायड्रोजन गॅस पास करता, प्लॅटिनम, पॅलाडियम, निकेल, त्यावेळेस आपल्याला टेम्परेचर यूज करायचे 200 डिग्री सेल्सिअस. म्हणजे फ्री रॅडिकल मेकॅनिझम. ठीक आहे. बघा या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊ कीटोनचं, त्यावेळेस आपल्याला सगळं मेकॅनिझम लक्षात येईल. बघा आपल्याकडे आहे ऍसिटोन, CH3 C++OCH3. हा काय ऍसिटोन, काय नाव आहे याचं, ऍसिटोन. त्याला आपण काय म्हणतो आयपॅक नेम मध्ये, प्रोपेनोन. ठीक आहे, प्रोपेनोन. बघा या ठिकाणी आपल्याला यूज करायचे LiAlH4. ज्यावेळेस आपण LiAlH4 यूज करणार त्यावेळेस आपल्याला सॉल्व्हंट यूज करायचं इथर. ठीक आहे, फर्स्ट स्टेप मध्ये. ठीक आहे. आणि सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं, जो काही स्पेसिस मिळणार आहे त्याच्यावरती करायचं आपल्याला ऍसिड हायड्रोलिसिस. H+H2. H+ कोणाकडून येणार आहे तर आपल्याला बघा या ठिकाणी ऍसिड पासून, म्हणजे HCl असेल, H2SO4 असेल. ठीक आहे. जे ऍसिड H+ डोनेट करतात अशा प्रकारचा ऍसिड आपल्याला यूज करायचा आहे विथ वॉटर मॉलिक्यूल. म्हणून त्याला म्हणतो आपण ऍसिड हायड्रोलिसिस. ठीक आहे. आणि आपल्याला याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे बघा, CH3 या ठिकाणी काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे. रिडक्शन म्हणजे काय, हायड्रोजन ऍड होणार आहे. आता हायड्रोजन कुठे ऍड होणार आहे, एक हायड्रोजन इथे आणि एक हायड्रोजन इथे. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला कंपाऊंड कुठला मिळेल, या ठिकाणी CH, या ठिकाणी OH आणि या ठिकाणी CH3. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही नसाल सर कार्बोनिल ग्रुप असा आहे, या ठिकाणी तुम्ही OH ग्रुप असा दाखवला, काही फरक पडत नाही. ठीक आहे. बघा या ठिकाणी काय मिळालं आपला, प्रोपेन 2. याचं मेकॅनिझम काय बघा, बघा आपल्याकडे काय LiAlH4 हा काय देणार आहे, हायड्राईड. बरोबर आहे.
हायड्राईड. आता हायड्राईड कुठे ऍड होणार आहे सुरुवातीला? या कार्बनकडे. ठीक आहे, कारण याच्यावरती काय डेल पॉझिटिव्ह चार्ज डेल मायनस चार्ज, बरोबर आहे. म्हणजे जो काही AlH4 मायनस आहे, AlH4 कसा आहे बघा, ॲल्युमिनियम, या ठिकाणी हायड्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन आणि या ठिकाणी सुद्धा हायड्रोजन आहे आणि याच्यावरती आहे मायनस चार्ज, बरोबर. आता हा काय करणार, हा हायड्राईड इलेक्ट्रॉन घेऊन या ठिकाणी ऍड होणार, बरोबर आहे. हायड्राईड ट्रान्सफर होणार, हायड्राईड डोनेट होणार कोणाकडून? AlH4. ठीक आहे. या ठिकाणी जर हायड्राईड डोनेट झाला तर कार्बनकडे 4 बॉन्ड ऑलरेडी आहे, एक बॉन्ड ब्रेक करणार, एक बॉन्ड कोणाकडे घेतला जाणार आहे? ऑक्सिजनकडे, कारण की त्याची इलेक्ट्रॉनिक व्हॅल्यू जास्त आहे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय मिळणार आपल्याला बघा, CH3C या ठिकाणी O मायनस, बरोबर आहे. इलेक्ट्रॉन त्याचे शिफ्ट झाले, या ठिकाणी CH3 ऍज इट इज आणि या ठिकाणी ऍड झाला हायड्रोजन, हा हायड्रोजन. ठीक आहे. आता बघा याचं काम संपलं. आता रोल कोणाचा आहे? या H+ आणि वॉटरचा. आता यावेळेस आपल्याला या ठिकाणी करायची ऍसिड हायड्रोलिसिस. ठीक आहे. आता हा जो H+ आहे ऍसिड कडून आलेला, हा कोण घेणार आहे? हा ऑक्सिजन. ठीक आहे. आणि या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे? सिंपल हा प्रोडक्ट या ठिकाणी आपल्याला मिळतो. हे सिंपल मेकॅनिझम आहे, बरोबर आहे. हे काय सिंपल मेकॅनिझम. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे, हायड्रोजन ऍटम बघा, काय लक्षात घ्यायचं आपल्याला, हायड्रोजन ऍटम. ठीक आहे. या ठिकाणी हायड्रोजन ऍटम ऑन कार्बन कम्स फ्रॉम, बघा या ठिकाणी या कार्बनकडे जो काही हायड्रोजन आलेला आहे हा कोणाकडून आलेला आहे? हायड्रोजन ॲटम ऑन कार्बन कम्स फ्रॉम कोणाकडून? AlH4. म्हणजे तो कुठला रिड्युसिंग एजंट आहे? LiAlH4, बरोबर आहे. LiAlH4 अँड आता या ठिकाणी LiAlH4 आपण यूज केला. या ठिकाणी जर NaBH4 असता तर तो NaBH4 पासून सुद्धा आला असता, NaBH4 पासून. ठीक आहे. while हायड्रोजन ॲटम ऑन ऑक्सिजन, बरोबर आहे. हा काय ऑक्सिजन आहे, हायड्रोजन ॲटम ऑन ऑक्सिजन. बघा आता हा हायड्रोजन कोणाकडून आलेला आहे? कम्स फ्रॉम H+H2, म्हणजे ऍसिड हायड्रोलिसिस केल्याच्या नंतर, म्हणजे वॉटर पासून आलेल्या वॉटर आणि ऍसिडची मिळून जो काही प्रोटॉन तयार होतोय, बरोबर आहे. ऍसिड आणि हायड्रोजन मध्ये जो काही ऍसिडिक प्रोटॉन आहे तो कोणापासून आलेला? ऑक्सिजनकडे या वॉटर आणि ऍसिड पासून आलेला आहे, बरोबर आहे. मग याचा फायदा कुठे होणार आहे? ठीक आहे. याचा फायदा कुठे होणार आहे? सपोज कन्सिडर करा, जर बघा या ठिकाणी आपल्याकडे अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. या ठिकाणी आपल्याकडे ऍसिटाल्डिहाइड आहे, त्याच्यावरती आपल्याला ऍडिशन करायची याला AlH4, इथं D+ म्हणजे ड्यूटेरेटेड वॉटर आहे. या ठिकाणी ड्यूटेरेटेड अल्युमिनियम हायड्राईड, बरोबर. हायड्राईड काय आलं या ठिकाणी? ड्यूटेरियम. ठीक आहे. आणि ऍसिड हायड्रोलिसिस केलेली आहे. या ठिकाणी प्रोडक्ट काय असेल? आणि प्रोडक्ट आपल्याला ऑप्शन असतात. ठीक. सपोज या ठिकाणी 2 ऑप्शन देतो तुम्ही बघा की या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट काय मिळाल. सपोज या ठिकाणी अशा प्रकारचा प्रोडक्ट दिलेला असेल, CH3COD, या ठिकाणी CH2, बरोबर. इथे लिहितो CH2OD हा एक प्रोडक्ट असेल. सपोज या ठिकाणी दुसरा प्रकारचा प्रोडक्ट असा दिलेला असेल, CH3CH, या ठिकाणी D आणि OH. या दोनपैकी या ठिकाणी प्रोडक्ट काय असेल? आणि या ठिकाणी सेम या दोन्हीमध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायचं की प्रोडक्ट कुठला असेल. ठीक आहे. त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की जो काही हायड्राईड आपण बघितला याला AlH4 किंवा NaBH4 ज्यावेळेस आपण यूज करतो त्याच्यापासून रिडक्शन करतोय अल्डिहाइड आणि कीटोनचं, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं
ही मेकॅनिझम बघितल्यानंतर आपल्याला असं कळतं की हा जो हायड्राइड आहे म्हणजे याच्यापासून जो काही निघणारा हायड्राइड आहे म्हणजे तो ड्यूटेरियम असेल किंवा हायड्रोजन असेल तो कुठे ऍड होतो या कार्बनकडे, बरोबर आहे, तो कुठे ऍड होतो कार्बनकडे. आणि नंतर जे काही तुम्ही ऍसिड हायड्रोलिसिस करताय, ऍसिड हायड्रोलिसिस करा, बरोबर आहे, हायड्रोजन घेऊन किंवा ड्यूटेरियम घेऊन, ड्यूटेरेटेड वॉटर जर यूज केलं त्यावेळेस ड्यूटेरियम ऍटम ऍड होतोय, बरोबर आहे, तो कुठे ऍड होणार आहे या याच्याकडे, बरोबर आहे. म्हणजे बघा या ठिकाणी कार्बनकडे हायड्रोजन कोणापासून आला, याला ALH4, म्हणजे याला ALH4 पासून काय येणार आहे हायड्रोजन, तो कुठे ऍड होतो कार्बनकडे, म्हणजे इथे ऍड झाला. आणि याच्यापासून काय ऍड झालं या ठिकाणी ऑक्सिजनकडे D म्हणजे ड्यूटेरियम, म्हणजे या ठिकाणी ड्यूटेरियम ऍड झाला. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की प्रोडक्ट काय असेल, हा असेल का नाही, म्हणजे हा रॉंग आहे, बरोबर आहे, हे रॉंग आहे, हा बरोबर आहे, बरोबर. या ठिकाणी बघा या ठिकाणी प्रोडक्ट काय असेल, या ठिकाणी आता या ठिकाणी याला AlD4 आहे, म्हणजे या रिड्युसिंग एजंट पासून या ठिकाणी ऍड काय झालंय या कार्बनकडे D, म्हणजे दुसऱ्या रिएक्शन मध्ये प्रोडक्ट हा असेल, बरोबर आहे, कारण की याच्याकडे D आहे, D कुठे ऍड होणार आहे कार्बनकडे. आणि H+H2O पासून या ठिकाणी हायड्रोजन ऍटम ऍड झालेला आहे, बरोबर. म्हणजे अशा प्रकारचे जर का एक्झाम्पल जर आले त्यावेळेस कन्फ्युजन होतं, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की हा मॉलिक्यूल काय डोनेट करणार आहे. आणि जो आपण यूज करतो ड्यूटेरेटेड वॉटर असेल किंवा ऍसिड हायड्रोलिसिस असेल त्यावेळेस हायड्रोजन जो आहे तो कुठे ऍड होणार आहे या ऑक्सिजनकडे. मग या ठिकाणी ड्यूटेरियम यूज केलेला असेल तर ड्यूटेरियम दाखव, हायड्रोजन यूज केलेला असेल तर हायड्रोजन दाखव, बरोबर आहे. असे एक्झाम्पल आपल्याला JEE CET मध्ये मिळतात, ते आपण अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो, ठीक आहे. बघा अशा प्रकारचे क्वेश्चन विचारला जातो की या दोन रिजन पैकी कुठला रिएजन हा फास्टर रिडक्शन रिएक्शन शो करतोय. बघा आता या ठिकाणी आपल्याला माहिती हा काय, याला AlH4, याला AlH4, या ठिकाणी आहे NaBH4, बरोबर आहे. ग्रुप 13 मधले एलिमेंट आहेत ऍल्युमिनियम आणि बोरॉन, कुठले आहेत ग्रुप 13 मधले, बरोबर आहे, बोरॉन ऍल्युमिनियम, ठीक आहे. म्हणजे बोरॉनच्या खाली कुठला एलिमेंट येतो ऍल्युमिनियम. आता डेफिनेटली ऍल्युमिनियमची साईज या बोरॉन पेक्षा कशी असेल, लार्जर असेल, लार्जर ॲटॉमिक साईज. जर साईज जर लार्जर असेल तर डेफिनेटली या ऍल्युमिनियम मधला आणि हायड्रोजन मधला बॉन्ड कसा असेल, इलॉंगेटेड असेल, लॉंग असेल, बरोबर आहे, ऍज कम्पेअर टू बोरॉन हायड्रोजन. बोरॉन मधला हायड्रोजन हा लॉंग बॉन्ड आहे, बरोबर आहे, लॉंगर लेंथ आहे, याच्यामध्ये शॉर्टर लेंथ आहे, बरोबर. कारण की याची साईज कशी आहे, स्मॉल आहे, बरोबर. याच्यामध्ये ऍल्युमिनियमची साईज मोठी आहे ऍज कम्पेअर टू हायड्रोजन, म्हणजे हा बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकतो. आणि जो बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकतो तो इझिली हायड्राइड देणार, आणि जो इझिली हायड्राइड देणार तो काय करणार, फास्टर रिएक्शन शो करणार. म्हणजे याला ALH4 आर द स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट, ठीक आहे. हा याला ALH4 काय, स्ट्रॉंगर reducing agent, stronger reducing agent than NaBH4. का, बिकॉज ऑफ ऍटॉमिक साईज. ऍल्युमिनियमच्या ऍटॉमिक साईज कशी आहे, जास्त आहे, बिग आहे ऍज कम्पेअर टू बोरॉन. त्याच्यामुळे हायड्रोजन आणि बोरॉन मध्ये बॉन्डिंग कशी आहे, स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे. ऍल्युमिनियम आणि हायड्रोजन मध्ये कशी आहे, थोडी वीक बॉन्डिंग आहे. त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये वीक बॉन्डिंग आहे तो इझिली हायड्रोजन डोनेट करणार, जो इझिली हायड्रोजन डोनेट करणार तो इझिली फास्टली रिडक्शन शो करणार, बरोबर आहे. हे लक्षात असायला पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट बघा, सपोज ज्या वेळेस एखादा मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूल मध्ये कीटोन ग्रुप असेल किंवा अल्डिहाइड ग्रुप असेल आणि कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल, त्यावेळेस आपल्याला या एलिमेंट पैकी, या रिड्युसिंग एजंट पैकी कुठला रिड्युसिंग एजंट बेस्ट असेल ते पण आपल्याला कळायला पाहिजे, ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल घेऊ आपण, त्यावेळेस ते क्लिअर होऊन जाईल. मग अशा प्रकारचे एक्झाम्पल आहे आपल्याकडे. बघा CH3 CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH, म्हणजे या ठिकाणी कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड सुद्धा आहे आणि एक अल्डिहाइड ग्रुप सुद्धा आहे. म्हणजे या ठिकाणी रिडक्शन जे आहे या कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन होऊ शकतं की नाही, या कार्बन ग्रुपचं तर करणारच आहे डेफिनेटली. हे तिन्ही कंपाऊंड जे आहेत, निकेल H2 किंवा प्लॅटिनम H2, पॅराडियम H2 किंवा याला ALH4 किंवा NaBH4, हे तीनही रिड्युसिंग एजंट काय करणार आहेत, अल्डिहाइडचं रिडक्शन करणार आहे, नो डाऊट, ठीक आहे. पण याचं रिडक्शन होतं की नाही, बघा हा जो आहे या ठिकाणी
निकेल हायड्रोजन, बरोबर, म्हणजे फर्स्ट केसमध्ये हा जो रिड्युसिंग एजंट आहे हा कार्बोनिल ग्रुपला पण रिड्यूस करणार आणि या कार्बन कार्बन डबल बॉन्डला सुद्धा रिड्यूस करणार. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे CH3 CH2 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 OH. बघा या ठिकाणी कार्बन कार्बन बॉन्ड सुद्धा काय केलाय, रिड्यूस केलाय, कुणी, निकेल, बरोबर. म्हणजे बघा या ठिकाणी हायड्रोजन ऍड झाला, इथे हायड्रोजन ऍड झाला, इथे सुद्धा हायड्रोजन ऍड झाला आणि इथे सुद्धा हायड्रोजन ऍड झाला, नो डाऊट. पण याला AlH4 आणि NaBH4 मात्र या कार्बन कार्बन डबल बॉन्डला रिड्यूस करत नाही. ही सिलेक्टिव्हिटी आहे, हे आपल्या लक्षात असायला पाहिजे. म्हणजे काय करतात, एखाद्या वेळेस आपल्याला अशा प्रकारचा मॉलिक्यूल देतात आणि या ठिकाणी निकेल H2 देतात आणि सांगतात प्रोडक्ट काय असेल. या ठिकाणी कधी हा बॉन्ड दाखवतात, कधी दाखवत नाही. म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट प्रोडक्ट आपल्याला काढता यायला पाहिजे. लक्षात ठेवायचं कधी पण हायड्रोजन ओव्हर प्लॅटिनम पॅराडियम निकेल रिड्युसेस अल्डेहाइड कीटोन ॲज वेल ॲज कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ठीक आहे. बट याला AlH4 NaBH4 कॅन नॉट रिड्यूस कार्बन कार्बन डबल बॉन्ड एक्सेप्ट एक्सेप्शनल केस आहे. ती एक्सेप्शनल केस मध्ये सुद्धा हे सुद्धा काय करतात, डबल बॉन्ड रिड्यूस करतात. ठीक आहे. ती कुठली असेल ती आपल्याला लक्षात घ्यायची, ती बघू. ठीक आहे. आणि या ठिकाणी बघा आता हे जे मॉलिक्युल्स आहेत या ठिकाणी डबल बॉन्ड रिड्यूस करत नाही. म्हणजे आपल्याला कुठल्या प्रकारचा कंपाऊंड मिळतो बघा, CH या ठिकाणी डबल बॉन्ड ऍज इट इज CH. ठीक आहे. फक्त C म्हणजे या कार्बोनिल ग्रुपला रिड्यूस करतात. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन, म्हणजे या ठिकाणी बनलाय CH2 आणि या ठिकाणी OH, बरोबर आहे. इथे एक हायड्रोजन ऍड झाला, इथे एक हायड्रोजन ऍड झाला, CH2 OH. बाकी ग्रुप जसाच्या तसा, नो डाऊट. या ठिकाणी सुद्धा सेम CH3 CH CH CH2 OH. आलं लक्षात. ही सिलेक्टिव्हिटी आहे, ही या रिएजंटची सिलेक्टिव्हिटी आहे की केव्हा ते कार्बन कार्बन डबल बॉन्ड रिड्यूस करतात आणि केव्हा करत नाही. निकेल कधीही कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बोनिल ग्रुप दोन्हीला रिड्यूस करणार. या ठिकाणी याला AlH4 NaBH4 मात्र या कार्बन कार्बन डबल बॉन्डला रिड्यूस करत नाही. एक्सेप्ट जर बघा जर आपल्याकडे अशा प्रकारचं एक्झाम्पल असेल, ॲरोमॅटिक रिंग बेंझिन रिंग जर असेल, ठीक आहे, आणि या ठिकाणी अशा प्रकारचा मॉलिक्यूल आहे. बघा या ठिकाणी डबल बॉन्ड सुद्धा आहे, या ठिकाणी कार्बन ग्रुप सुद्धा आहे. ठीक आहे. आता याचं रिडक्शन हा सुद्धा करणार, बरोबर आहे. कार्बन 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 डबल बॉन्डचं रिडक्शन करणार. ठीक आहे. आणि अल्डेहाइडचं सुद्धा रिडक्शन करणार. या ठिकाणी याला AlH4 आणि NaBH4 हा बेंझिन रिंग या ठिकाणी असल्यामुळं इन प्रेझेन्स ऑफ बेंझिन याचं सुद्धा रिडक्शन करतात आणि याचं सुद्धा रिडक्शन करतात. म्हणजे या ठिकाणी बघा LiAlH4 and NaBH4 कार्बन कार्बन डबल बॉन्डचं आणि अल्डेहाइडचं सुद्धा काय करतात, रिडक्शन करतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट मिळतोय बघा, CH कन्व्हर्जन झालं CH2 मध्ये, या CH चं कन्व्हर्जन झालं CH2 मध्ये, या कार्बोनिलचं कन्व्हर्जन झालं CH2 मध्ये आणि या ठिकाणी ऍड झालाय फक्त 1 2 3 आणि या ठिकाणी ऍड झालाय OH. रिडक्शन म्हणजे डबल बॉन्डचं सुद्धा रिडक्शन झालंय आणि कीटोनचं सुद्धा रिडक्शन आहे. केव्हा, ओनली बघा या ठिकाणी लिहितोय ओनली इन केस फिनाइल ग्रुप, बरोबर आहे. फिनाइल ग्रुप किंवा बेंझिन ग्रुप, फिनाइल ग्रुप इज अटॅच टू कोणाला अटॅच आहे बघा या ठिकाणी, कोणाला अटॅच, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. then LiAlH4 and NaBH4, LiAlNH4 and NaBH4 reduces carbon carbon double bond and carbonyl group also. ठीक है.
बघा या ठिकाणी काय, या ठिकाणी हा जो मॉलिक्यूल आहे निकेल ओव्हर H2, निकेल असेल, प्लॅटिनम असेल किंवा पॅलेडियम असेल, ठीक आहे, रिड्युसेस कार्बन कार्बन डबल बॉन्ड ॲज वेल ॲज कार्बोनिल ग्रुप. आलं लक्षात? हे सुद्धा आपल्या लक्षात असायला पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट बघा या ठिकाणी एक नेम रिॲक्शन आहे बघा, बॉल ब्लँक रिडक्शन. या ठिकाणी काय असणार आहे, जो काय अल्डेहाइड आपण घेणार आहोत, ठीक आहे, त्याचं रिडक्शन करायचं आहे. सपोज या ठिकाणी हा एक अल्डेहाइड आहे, ठीक आहे. याला आपण जर रिड्यूस केलंय युजिंग सोडियम मेटल अँड इथेनॉल C2H5OH इथेनॉल, त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी प्रोडक्ट मिळतोय CH3 CH2OH. ज्यावेळेस आपण सोडियम आणि इथेनॉल जर यूज करत असू आणि जर अल्डेहाइडचं आपण रिडक्शन करत असू किंवा केटोनचं रिडक्शन जर आपण करत असेल तर त्या रिडक्शनला काय म्हणतात, बॉवेल ब्लँक रिडक्शन, ठीक आहे. बघा याचं मेकॅनिझम काय आहे बघा, या ठिकाणी काय असणार आहे, जो सोडियम आहे, सोडियम काय करणार आहे, सोडियम ऍनायन कॅटायन तयार करणार आणि एक इलेक्ट्रॉन रिलीज करणार आणि तो इलेक्ट्रॉन या ठिकाणी ऍड होणार. जर इलेक्ट्रॉन या ठिकाणी ऍड जर झाला तर हा बॉन्ड ब्रेक होणार, बरोबर आहे, कारण याच्यामध्ये पोलॅरिटी आहे आपल्याला माहिती, त्याच्यामुळे येणारा इलेक्ट्रॉन किंवा येणारा प्रोटॉन या ठिकाणी ऍड होणार हे आपल्याला माहित असायला पाहिजे, ठीक आहे. बघा म्हणजे या ठिकाणी काय मिळणार आहे, बघा या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला CH3CO- आणि या ठिकाणी आला इलेक्ट्रॉन, या ठिकाणी हायड्रोजन ऍज इट इज, ठीक आहे. बघा परत दुसरा सोडियम, म्हणजे आता या ठिकाणी एकच इक्विव्हॅलेंट आपण यूज करणार आहोत का नाही, एक्सेस ऑफ मॉलिक्यूल या ठिकाणी असणार, पण जोपर्यंत याचं रिडक्शन होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस कंटिन्युअसली चालू राहणार. म्हणजे या ठिकाणी सोडियम, दुसरा सोडियम जो आहे, दुसरा सोडियम हा सुद्धा काय करणार आहे, सोडियम कॅटायन प्लस इलेक्ट्रॉन, आणि हा इलेक्ट्रॉन जो आहे हा इलेक्ट्रॉन परत इथे ऍड होणार, बरोबर आहे. आणि या ठिकाणी प्रोडक्ट मिळतोय आपल्याला CH3CO- आणि H या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन. फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे, म्हणजे रॅडिकल म्हणजे इलेक्ट्रॉन ऍड होतात या ठिकाणी. बघ आता या ठिकाणी काय आहे, सोडियम 2 वेळेस आपण यूज केला, बरोबर आहे, म्हणजे हा मॉलिक्यूल सुद्धा किती वेळेस यूज केलेला असेल मग आता 2 इक्विव्हॅलेंट मध्ये. म्हणजे या इथेनॉलकडे काय आहे, प्रोटॉन आहे, बरोबर आहे, म्हणजे एक प्रोटॉन या ठिकाणी ऍड होणार, एक प्रोटॉन या ठिकाणी ऍड होणार, म्हणजे ट्वाइस ऑफ C2H5OH, बरोबर आहे, 2 वेळेस हा H प्लस आणि या ठिकाणी मायनस आहे, बरोबर आहे. म्हणजे हा H प्लस या ठिकाणी ऍड होणार आहे, एक या ठिकाणी 2 वेळेस मॉलिक्यूल घेतला आपण, ठीक आहे, आणि हा कंपाऊंड या ठिकाणी तयार होतोय, बरोबर आहे. काय नाव आहे त्याचं, इथेनॉल. बघा राहिलेलं या ठिकाणी राहिलं काय, C2H5O-, बरोबर आहे, आणि ते या ठिकाणी 2 वेळेस आपण सोडियम सुद्धा यूज केलेला आहे, म्हणजे या ठिकाणी काय बनलाय, सॉल्ट बनलाय, किती वेळेस, 2 वेळेस, ठीक आहे. आणि हे जे रिडक्शन आहे हे आहे मेकॅनिझम आणि हे आहे कम्प्लीट रिडक्शन ऑफ अल्डिहाइड, ठीक आहे. आणि या रिडक्शनचं नाव काय आहे, बॉइल्ड ब्लँक रिडक्शन, ठीक आहे. एखाद्या वेळेस विचारू शकतात बॉइल्ड ब्लँक रिडक्शन काय आहे, अल्डिहाइड घ्यायचा सिंपल, सोडियम यूज करायचा आणि त्याच्यासोबत इथेनॉल यूज करायचं, त्यावेळेस आपल्याला अल्डिहाइडचं कन्व्हर्जन सिंपल कशामध्ये होणार आहे, अल्कोहोल्स मध्ये होणार आहे, ठीक आहे. बघा नेक्स्ट आपल्याला बघायचं प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स, फ्रॉम acid and its derivatives.
मी टाकलेले पेनमध्ये इंक. ठीक आहे, बघा आता आपल्याला या ठिकाणी काय बघायचंय, या ठिकाणी बघायचंय आपल्याला प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम ऍसिड अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. ऍसिड अँड इट्स डेरिव्हेटिव्ह म्हणजे बघा ऍसिड आहे, ऍसिड बरोबर आहे COOH, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह कोणकोणते आहेत बघा. ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह असेल इस्टर, बरोबर आहे, हा काय झाला इस्टर. नंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला ऍसिड हॅलाइड, हॅलाइड ऍसिड हॅलाइड. म्हणजे आपल्याला याच्यापासून आता काय तयार करायचंय, अल्कोहोल तयार करायचंय. ठीक आहे, प्रोसेस कुठली आपल्याला रिडक्शन प्रोसेस. ठीक आहे, म्हणजे सिम्पली आपल्याला आता इस्टरला रिड्यूस करायचंय, हॅलाइडला रिड्यूस करायचंय आणि ऍसिडला रिड्यूस करायचंय. कुठले रिड्युसिंग एजंट यूज करायचं आपल्याला, LiAlH4, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आणि सोडियम बोरोहायड्राइड. ठीक आहे, बघा या ठिकाणी आपण सुरुवात करू, ऍसिडचं रिडक्शन करू युजिंग NaBH4 अँड LiBH4, LiAlBH4. बघा या ठिकाणी आपण यूज केलंय ऍसिटिक ऍसिड, याची रिएक्शन केली आपण LiAlH4 सोबत आणि NaBH4 सोबत. बघा या ठिकाणी आपल्याला माहिती की लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हा कसा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे ऍज कम्पेअर्ड टू NaBH4. या ठिकाणी ऍसिटिक ऍसिडचं रिडक्शन होत नाही, म्हणजे NaBH4 या ठिकाणी ऍसिटिक ऍसिडचं रिडक्शन करत नाही, फक्त LiAlH4 हाच मॉलिक्यूल ऍसिटिक ऍसिडचं रिडक्शन करतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे CH3 CH2 आणि OH प्लस H2O, इथेनॉल. ऍसिटिक ऍसिड पासून काय मिळाला, इथेनॉल. ठीक आहे, आणि हा मॉलिक्यूल या ठिकाणी आपल्याला इथेनॉल मिळत नाही, म्हणजे हा रिड्युसिंग एजंट ऍसिटिक ऍसिडचं रिडक्शन करत नाही, कॅपेबल नाही ऍसिटिक ऍसिडचं रिडक्शन करण्यासाठी. ठीक आहे, मग याचं मेकॅनिझम आपल्याला बघायचं. याचं मेकॅनिझम काय असेल बघा, या ठिकाणी मेकॅनिझम अशा प्रकारचं मेकॅनिझम असेल C+OH. ठीक आहे, आता हा काय करणार आहे, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड काय डोनेट करतो आपल्याला माहिती की हायड्राइड डोनेट करणार. ठीक आहे, आता किती हायड्राइड डोनेट करू शकतो तो 2, त्याच्याकडे किती हायड्राइड 4, म्हणजे 4 हायड्राइड तो डोनेट करणार, म्हणजे 4 हायड्रोजन या ठिकाणी डोनेट. बघा या ठिकाणी H H H H बघा हा एक हायड्राइड या ठिकाणी डोनेट केला, बरोबर आहे, विथ इलेक्ट्रॉन. बरोबर, या ठिकाणी काय बनेल बघा CH3 C हा बॉन्ड या ठिकाणी शिफ्ट झाला CO-, बरोबर आहे. या ठिकाणी हायड्रोजन, या ठिकाणी OH, बरोबर आहे. या ठिकाणी बघा हा मॉलिक्यूल या ठिकाणी म्हणजे या ऑक्सिजनचा ड्रायव्हिंग फोर्स आणि या ठिकाणी OH बाहेर पडणार, बरोबर. आता OH बाहेर पडला, या ठिकाणी आपण काय यूज करतो बघा H+H2, OH आणि H+ म्हणून काय तयार होणार या ठिकाणी, वॉटर, बरोबर आहे. प्लस म्हणजे या ठिकाणी मिळणार आपल्याला CH3 C डबल बॉन्ड O आणि या ठिकाणी हायड्रोजन प्लस H2O. आता अल्डिहाइड आहे आणि अल्डिहाइडचं रिडक्शन करू शकतो LiAlH4, म्हणजे या ठिकाणी दुसरा अल्युमिनियम हायड्राइडचा मॉलिक्यूल H हा दुसरा हायड्राइड या ठिकाणी सेम. ठीक आहे, आणि या ठिकाणी काय मिळेल आपल्याला बघा. ठीक आहे, एक हायड्राइड इथे ऍड झाला, इथे अशा प्रकारचा परत इंटरमिडिएट मिळणार. ठीक आहे, आणि या ठिकाणी H+ H2 हायड्रोलिसिस मिळणार आपल्याला इथेनॉल आणि वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडणार आहे. या ठिकाणी हा मॉलिक्यूल ऍसिडचं रिडक्शन करत नाही. ठीक आहे, नेक्स्ट बघा या ठिकाणी इस्टर आहे. इस्टरचं सुद्धा NaBH4 हा रिडक्शन करू शकत नाही, कॅपेबल नाही. ठीक आहे, कारण की LiAlH4 स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असल्यामुळे तो ऍसिडचा आणि इस्टरचं सुद्धा रिडक्शन करणार. या ठिकाणी काय मिळणार बघा, या ठिकाणी CH3 C डबल बॉन्ड O CH3 आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला इथेनॉल मिळणार, CH3 याचं रिडक्शन होणार, याचं रिडक्शन होणार, इथेनॉल मिळणार आणि बाहेर काय पडेल या ठिकाणी OCH3 आणि OCH3 ला ऍड काय होणार आहे या ठिकाणचा प्रोटॉन, म्हणजे या ठिकाणी मिथेनॉल सुद्धा मिळणार, मिथेनॉल. ठीक आहे, याचं सुद्धा सेम मेकॅनिझम, जसं याचं मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम तुम्ही ड्रॉ करण्याचा प्रयत्न करायचा, रिसीव करायचा. ठीक आहे, नंतर बघा या ठिकाणी जर ऍसिड हॅलाइड जर असेल, या ठिकाणी हॅलाइड असेल म्हणजे हॅलाइड मध्ये क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल किंवा आयोडीन असेल. ठीक आहे,
बघा याचं रिडक्शन मात्र हे दोन्ही रिएजंट करतात, बरोबर आहे. LiAlH4 आणि NaBH4 इथर मध्ये H प्लस ऍसिड हायड्रोलिसिस याचं रिडक्शन करणार आणि या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, CH3 CH2 OH प्लस हॅलोजन, जो हॅलोजन असेल तो आणि याच्यामधला एक प्रोटॉन म्हणजे काय बाहेर पडणार HX म्हणजे ऍसिड म्हणजे हॅलो ऍसिड, बरोबर. HCl असेल, क्लोरीन असेल तर HCl, ब्रोमीन असेल तर HBr आणि आयोडीन असेल तर HI आणि या ठिकाणी मिळणार आपल्याला इथेनॉल. ठीक आहे. या ठिकाणी आपण ज्या काही रिडक्शन मेथड्स आहेत अल्कोहोल प्रिपरेशनच्या आपण कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे. आज आपण इथे थांबू. ठीक आहे. 2-4 एक्झाम्पल देतो, ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे आणि रिसेंड करायचे. बघा हे दिलेले 4 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे आणि रिसेंड करायचे. आज आपण इथे थांबू. थँक्यू. ठीक आहे.